अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित। यामुळे ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला मिळणार चालना, पर्यटन वाढीलाही होणार मदत। धाराशिवच्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात। लाखो भाविक येरमाळ्यात दाखल। यात्रेतील चोनखडी वेचण्याचा उद्या मुख्य कार्यक्रम। देवीच्या पालखीवर करण्यात येणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्ताने जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण। पहाटे 5 वाजल्यापासून राज्यभरातून लाखो भाविकांची खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी। आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस। दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर दाखल। केवळ महाराष्ट्रातनं नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतातनं भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी उत्साहात। सप्तशृंगी गडावर फडकला कीर्तिध्वज। चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री कीर्तिध्वज फडकवण्याची परंपरा। त्याआधी विधिवत पूजा करून डफ आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर ध्वजाची मिरवणूक। लातूर जिल्ह्यातल्या शिवली इथे श्री हनुमान यात्रा उत्सवाला सुरुवात। अभिषेक आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिरात 200 वर्षांपासून तेवर असलेला नंदादीप आजही सुरू। सकाळपासूनच दंडवत आणि लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी। वेंगुर्ल्यातील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमान जयंतीनिमित्ताने पंचमुखी हनुमानाचं 3D वाळूशिल्प केलं तयार। वाळूशिल्प तयार करायला लागले 10 तास। वेंगुर्ले तालुक्यातील गजांत लक्ष्मी मंदिर आरवली येथे तयार केलं वाळूशिल्प। बुलढाण्याच्या नांदुऱ्यातील 107 फुटी हनुमानाला पहाटे जलाभिषेक। हनुमान जयंतीनिमित्ताने सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संगमनेरमधील हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व। या उत्सवात हनुमान रथ महिलांनी ओढण्याची परंपरा। हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी। धुळे शहरातनं चैत्र पौर्णिमेनिमित्ताने एकविरा देवीची रथयात्रा। भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या रथाचं भव्य स्वागत। रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। नागपूरच्या टेकडी रोडवरील प्रसिद्ध हनुमान मंदिरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी रीघ। हनुमान जयंतीनिमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन। परभणी शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमानाचा जन्मोत्सव उत्साह। मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी। परभणीतील मोठ्या मारुती मंदिरासह इतर ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन। येवला शहरात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी। धानोरे शिवारातील 51 फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। भंडाऱ्यामध्ये 700 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली हनुमानाची मूर्ती। हातात गदाऐवजी कमरेत कट्यार आणि शेपटीवर शंकराची पिंड। हनुमान जयंतीनिमित्ताने भाविकांची गर्दी। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल माझाच्या हाती। देशमुखांना गॅस पाईप, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईपने मारहाण। अहवालात उल्लेख। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस। डॉक्टर घैसास यांच्याकडून गर्भवती मृत्यू प्रकरणाचा तपशील मागवला। रविवारपर्यंत माहिती देण्याची डॉक्टर घैसास यांना मुदत। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर। तनिषा यांना वेळेत रुग्णालयात आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची घेतली भेट। यावेळी पवारांची एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवरून चर्चा। विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं पवारांनी दिलं आश्वासन। चंद्रपूरच्या सावलीत ड्रायव्हरला शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। सावली पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरवर दबाव टाकत गुन्हा दाखल केल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमाचं उद्घाटन। जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमाला सुरुवात। 10वी-12वी पुरवणी परीक्षेत नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी। राज्य मंडळाच्या सचिवांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी निर्णय। विद्यार्थ्यांना ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणार। कणकवलीमध्ये शाळेची बस वेळेत न सोडल्याने विद्यार्थ्यांचा बस स्थानकातच ठिय्या। कणकवली कुंभवडे बस वेळेत न सोडल्याने पेपर चुकल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ठिय्या। बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी नागपूर पोलिसांची मोठी कारवाई। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतनं अटक। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापकही ताब्यात। लातूर अंमली पदार्थ बदली प्रकरणी चाकूरच्या पोलीस निरीक्षकांची बदली। रोहिना गावात सुरू होता अंमली पदार्थांचा कारखाना। आतापर्यंत 7 जणांना अटक। अजित पवारांनी घोषणा केलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेचा अहिल्यानगरमधल्या एकाही महिलेला अद्याप लाभ नाही। 600 महिलांपैकी 481 महिला पात्र, मात्र एकाही महिलेला कर्ज मिळालं नसल्याची माहिती। जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये गारपीट। जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेल्या गारपीटीनं पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। नंदुरबारमधल्या शहादात जोरदार वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान। जवळपास 100 हेक्टरपेक्षा अधिक बागांना वादळी वाऱ्याचा फटका। नंदुरबार जिल्ह्यात पाणी पातळीत सातत्याने घट। परिणामी सातपुड्याच्या अनेक दुर्गम भागांमध्ये पाणी टंचाई। या भागातील विहिरी कोरड्या पडल्यानं आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट।
बुलढाण्यामध्ये अनेक गावात भीषण पाणी टंचाई, काही गावात महिन्यातनं 2दाच पाणी पुरवठा, त्यातही दुर्गंधीयुक्त काळ्या रंगाचं पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द गावाजवळ मुख्य जलवाहिनीच्या प्रेशर वॉलला गळती, लाखो लिटर पाणी वाया, प्रशासनाचं दुर्लक्ष, 28 गावांचा पाणी पुरवठा धोक्यात. बीडच्या बाजारात खरबुजाची आवक वाढल्यानं बाजारभावात घसरण, 15 दिवसांपूर्वी 23 रुपये प्रति किलो दर असलेल्या खरबुजांना आता मिळतोय 12 रुपये किलो दर, फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी इथली घटना, हरिदास विश्वंभर बोंबले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव. मांडवा ते गेटवे प्रवास करणाऱ्या अजंठाच्या बोटीत पाणी शिरलं, 150 प्रवाशांची तारांबळ, मात्र दुसऱ्या बोटीच्या मदतीने या प्रवाशांना सुखरूप काढलं बाहेर. अजंठा बोटीत पाणी शिरल्याचं प्रकरण, घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश, मंत्री नितेश राणे यांची माहिती. प्रहार जनशक्ती पक्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, जालन्यात राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करणार, कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक. लातूरमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर प्रहारचं मशाल आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अपंग व्यक्तींना 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या अशा विविध मागण्यांचं सहकार मंत्र्यांना दिलं निवेदन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर साताऱ्यातील शिवतीर्थावर काल मध्यरात्री प्रहार संघटनेचं मशाल आंदोलन, पोलिसांनी सर्व आंदोलकांना घेतलं ताब्यात. इस्लामपूर तहसीलदार कार्यालय परिसरात प्रहार पक्षातर्फे मशाल आंदोलन, आंदोलनात दिव्यांग आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. जालन्यामध्ये तरुणाचं झाडावर चढून आंदोलन, अंबडमधील कल्याण कोलते या तरुणाची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायकवाडकडनं धाराशिवमध्ये भूममध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन, यावेळी एका पैलवानाकडनं निलेश गायकवाडला मारहाण, पैलवान फरार. बीड मशीद स्फोट प्रकरण, 2 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रमजान ईदच्या पूर्वसंध्येला दोघांनी जिलेटिनच्या माध्यमातून मशिदीमध्ये केला होता स्फोट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेनवण गावातील नाईक नगर येथे तरुणाची अपहरण करून हत्या, मार्च 2023 मधली घटना झाली उघड, या प्रकरणी 4घांना अटक, अनधिकृत दारू व्यवसायाच्या पैशाच्या देवाणघेवाणीतनं हत्या झाल्याची माहिती. अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा परिसर, ट्रॅक्टर कारचा भीषण अपघात, नुकसान भरपाई देण्याची मागणी करत कार मालकाने ट्रॅक्टरमधल्या 5 मजुरांना ठेवलं डांबून, पोलिसांकडून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न. माझाच्या बातमीनंतर पोलिसांना जाग, मोटरसायकलवर येऊन मुलींची छेड काढणारा छत्रपती संभाजीनगरमधला तरुण ताब्यात, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची काढली धिंड. अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती, अचानक हल्ला झाल्यानं भाविकांची धावपळ. नागपूरच्या उमरेडमधील काल झालेल्या स्फोटाप्रकरणी 4घांचा मृत्यू, घटनास्थळी बेपत्ता असलेल्या एकाचा शोध सुरू, उर्वरित जखमीवर नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू. अकोला मंगरुळपीर मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, विटांचा ट्रक दुचाकीवर उलटल्यानं अपघात, मृतांमध्ये ट्रकमधल्या 4 जणांचा समावेश, 2 जखमी, जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यामध्ये लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा, 2 मिनिटात 3 आंबे खायचे होते, सगळ्याच लहानग्यांनी हात आणि चेहरा माखेपर्यंत खाल्ले आंबे, मनसेचे शहर सचिव रवी ससाणे यांच्या मार्फत स्पर्धेचं आयोजन, 25 ते 30 मुलांनी घेतलेला सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.